कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंच मी तुम्हाला कसं थँक्स म्हणू ना तेच मला कळत नाहीये. माझ्यासाठी आनंदी खरंच खूप महत्वाच्या आहे आणि त्या उदास असल्या ना की मला अजिबात बघवत नाही हो. आणि मी कितीही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला ना तरी त्या मला काहीच सांगत नाहीत. पण आज तुम्हाला सांगितलं वाटतं त्यांनी. नाही काही हरकत नाहीये माझी. आनंदी तुमच्याशी जशा बोलतात ना तशा बाकी इतर कोणाशीच बोलत नाही. मला यातच समाधान आहे की त्यांनी तुमच्याकडे तरी त्यांचं मन मोकळं केलं. खरंच थँक्यू. मॅडम, इतके दिवस तुम्ही माझ्या रागावर होता, आता मी रागवे ना तुमच्यावर. अहो तुम्ही म्हणालात ना आता आपली मैत्री झाली, ते वाक्य नाही ऐकलं? दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. तुम्ही फिल्म वगैरे बघत नाही का? तुम्ही खरंच खूप फिल्मी आहात. हो तर मी आहेच मॅडम. आणि मला असं वाटतं ना की माणसाने तसंच असायला पाहिजे, नाही तर मजा काय आयुष्यात. एक तर तुम्ही सदान कदा आपलं मिळून असतात सतत. आत्ता कसा हसलात की नाही मॅडम? मी तर बोलतो तुम्ही असंच हसत राहावं, बाकी कोणासाठी नाही, स्वतःसाठी आणि आनंदीसाठी. बाकी सरबत एक नंबर होता, बहिणींना सांगा असा. हा चला, हो येऊ मग. ओके बाय. खरंच किती चांगले आहेत ना सिद्धिराज. आणि मी मात्र यांच्याबद्दल उगीच गैरसमज करून घेत बसले. कधी कधी माणसांना ओळखण्यात किती चुकतो ना आपण. सुयश जानू, सॉरी तो कामाचा फोन होता त्यामुळे उचलावा लागला. काय सांगत होतेस तू? जयंत, मी काल तुला असं म्हटलं होतं की मी सुपर मार्केटला जातेय. त्याचं काय? पण काल मी सुपर मार्केटला गेले नव्हते. मग कुठे गेली होतीस जानू? जयंत, मी काल भावनाताईला भेटायला गेले होते. आणि काल आम्ही पार्कात भेटलो होतो. जानू, भावनाताईलाच भेटायला गेली होतीस ना? त्यात लपवण्यासारखं काय? आपल्या बहिणीला भेटायला जावंसं तुला वाटूच शकतं. जयंत, पण मला असं वाटलं तुला नाही आवडणार. त्यात न आवडण्यासारखं काहीच नाही आहे जानू. उलट तू माझ्याशी खोटं बोललेस हे मला नाही आवडलं. पण यापुढे तुला कधी कोणालाही भेटावंसं वाटलं तर तू मला सांगशील ना? हो जयंत, मी खरंच यापुढे तुला सगळं खरं सांगून जात जाईल. आणि थँक्यू मला समजून घेण्यासाठी. मला ना आता खूप हलकं वाटतंय. खरंच थँक्यू. अहो, मला वाटतं मी पोचले तुम्ही म्हणालात त्या जागी, पण तुम्ही कुठे दिसत नाही आहात मला. अहो हो, पण मग दिसत कसे नाही तुम्ही मला? अगं इथेच तर आहे मी. नाही, मला कळलंच नाही. बरं हे घ्या. हो. मी काय म्हणते, खूप उशीर झाला मला यायला. भूक लागली असेल ना, इथेच बसून खाता का? नको, मी खाईन ना. आमचं कॅन्टीन आहे, तिकडे बसून खाईन मी. आणि खरं सांगू का, अगं या उन्हाळ्यात ना इच्छाच होत नाही ग, फार भूकच लागत नाही. बरं लक्ष्मी, आज सकाळी मी घाईघाईत निघालो, तुला न सांगताच निघून गेलो. आणि त्यामुळे बघ ना, तुला इथे यावं लागलं.
डबा द्यायला दगदग झाली का तुला? अहो दगदग कसली, तेवढाच आपला माझ्या पायानं व्यायाम. पण तुम्ही वर्कशॉपवर नाही आहात? अच्छा, साहेबांनी पुन्हा बाहेरचंच काम दिलं का? हो नाही, अगं मी वर्कशॉपवरच आहे. मी तुला मागे सांगितलं होतं बघ, ते इथेच जरा तिकडे पुढे गेल्यावरच आहे. इथे आमचं दुसरं एक वर्कशॉप आहे ना. आज तिकडे काय 2 डिलिव्हरीज होते. गाड्या द्यायच्या होत्या म्हणून मला साहेब म्हणाले की आज इथे जा, म्हणून इथे आलो मी आज. आणि काय लक्ष्मी, हे ना खूप आतमध्ये आहे ग. म्हटलं की तुला यावं लागेल तिथे, अजून जास्त दगदग होणार म्हणून मी झालो इथे. ठीक आहे, मग निघते मी. पण तुम्ही खाऊन घ्या. हो, येऊ? अच्छा. येते. अय्या, ताक द्यायचंच राहिलं. अहो बोल, काय बोलायचं तुला? ते ना आज. ओ हे काय? श्रीनिवास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.